डब्बे घासून वाळत ठेवले होते हे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलं, पण जे वाळवण वाळत टाकलेलं होतं, कारण आपण हे वर्षभरासाठी बनवून ठेवलेले काही पदार्थ असतात, तर ते ऊन पडलेलं असलं की आपण वाळत टाकतो. तर इथं मग मी तेच केलेलं होतं, वाळत टाकलेले होते आणि डब्बे पण वाळून झालेले होते. तर तेच सगळे पदार्थ व्यवस्थित त्या डब्यांमध्ये भरून ठेवले. आपण शेतकरी, म्हणजे मी शेतकऱ्याची मुलगी आणि शेतकऱ्याची सून असल्यामुळं खूप सारे घरून धान्य येतं, तर ते धान्य पण चाळचूळ करून व्यवस्थित डब्यांमध्ये भरून ठेवलं. तर इथं मी काय करत होते, तर इथं मी झाकणांना आहे ना फेट्याचा जो कापड असतो ना, तर तो लावत असते. बरेच जण पेपर लावतात, पण जेव्हा आपण पेपर म्हणजे झाकण काढायला जातो तर पेपर फाटला जातो. तर इथं मी या पद्धतीनं असं चारही बाजूंना तो कापडेनं बांधून घेतलेला आहे, चारही कोपऱ्यांवरती, आणि या पद्धतीनं डब्यांवरती लावलेलं आहे. त्याच्यामुळं डब्यांचे झाकणे व्यवस्थित राहतात. सगळे डबे आत घेऊन आले, परत जिथल्या तिथं व्यवस्थित डबे सगळे ठेवून दिले. असा होता आजचा मिनी ब्लॉग. कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. सगळ्यांना बाय.